मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 30 साइज कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। मी तुम्हाला ब्लाऊजवरच मापे दाखवणार आहे कारण की तुम्हाला सुद्धा समजायला हे एकदम सोपं वाटेल आणि तुमच्या सुद्धा लक्षात येईल। जर कोणाचं हे माप असेल तर कशा पद्धतीने उंची मोजायची आहे, छातीचं माप आपल्याला कशा पद्धतीने मोजायचं आहे, शोल्डर आपल्याला किती टाकायचं आहे, बाही कशी मोजायची आहे, कटोरी 30 साइज मध्ये आपल्याला कटोरी किती ठेवायची आहे, कितीने ती आपल्याला वाढवायची आहे, तुमच्या नक्की लक्षात येईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि खूप महत्त्वाचे तुम्हाला इथे मी टिप्स पण देणार आहे। गळा किती ठेवायचा आहे आपल्याला, जेणेकरून ते शोल्डर आपलं उतरलं नाही पाहिजे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला इथे विसरू नका। हा मापाचा ब्लाऊज आहे, 30 साइज कटोरी ब्लाऊज आहे। बघू शकता इथे ब्लाऊज पीस आहे, बाही डिझाईन सुद्धा आपण इथे बघणार आहोत आणि पाठीची सुद्धा त्यांनी डिझाईन सांगितलेली आहे। ते सुद्धा मी तुम्हाला दोन्ही सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे आणि कटोरी कशी शिलाई करायची ते सुद्धा मी टाकणार आहे। हे अस्तर आहे। सर्वात आधी आपण इथे पाठीचा भाग काढून घेऊया। हे अस्तर आहे, हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे। इथे बघू शकता बंद बाजू मी माझ्या बाजूला इथे घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने इथे घडी करून घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खालची लाईन सरळ आहे का ते चेक करायचं आहे। हे पहा असं पट्टीच्या साह्याने चेक करत जा नेहमी। हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे। उंची मोजताना कधीही पाठीच्या भागाची इथे मोजून घ्यायची आहे। हे पहा बरोबर असं हे शोल्डर इथे व्यवस्थित असा ब्लाऊज करा, प्लेन मध्ये पूर्ण व्यवस्थित करायचा आहे। पहा असा टेप ठेवायचा आहे इथे वरती आणि खालीपर्यंत किती उंची आहे तेवढे आपल्याला इथे मोजून घ्यायचे आहे। कोणाचं तरी माप हे असणार आहे, त्यांनी व्यवस्थित बघायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला हे एकदम सोपं पडेल। उंची बघू शकता इथे 13.5 उंची तयार आहे। हे पहा इथपर्यंत मी मोजली, कडेपर्यंत खालीपर्यंत उंची माझी इथे पूर्ण 13.5 भरलेली आहे। आता 1 इंच वाढून आपल्याला 14.5 टाकायची आहे। लक्षात घ्या उंचीमध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच वाढून घ्यायचं आहे। ह्या साईज मध्ये तुमची कितीही उंची असू द्यात, 12.5 असली तर 13.5 टाका, 13 असेल तर 14 टाका। अशा पद्धतीने मी तुम्हाला नेहमी सांगत असते उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यावं लागतं कारण की वरच्या साईडला अर्धा इंच लागतं आणि खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी लागतं। त्यासाठी आपल्याला उंची अधिक 1 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे। आता इथे मी 13.5 उंची आहे, 14.5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा 14.5 इथे 14.5 वरती मार्किंग करून घेते। पुढच्या बाजूला सुद्धा एक 14.5 वरती उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे टाकायचं आहे। तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा ब्लाऊज आहे मापाचा असा घ्या, पाठीच्या भागाचं शोल्डर मोजलं तरी सुद्धा चालतं। हे पहा असं व्यवस्थित पकडा, गोल राऊंड मध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायचं आहे ब्लाऊज अशा पद्धतीने आणि म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मोजता सुद्धा येईल। आता इथे शोल्डर मोजून घ्यायचं आहे। हे पहा इथे बघू शकता इथे मार्किंग करून घेते, बाही जॉईंट आहे तिथे आणि इथे सुद्धा बाही जॉईंट आहे। बघू शकता पाठीच्या भागाचा मोजा म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल। असा टेप ठेवायचा आहे। पहा इथे बरोबर बाही जॉईंट आहे तिथे टेप ठेवून घ्या असा आणि इथे सुद्धा असं मोजून घ्या। हे पहा बरोबर इथे बाही जॉईंट आहे तिथे म्हणजे हे पूर्ण शोल्डर आपल्याला 11 भरलेलं आहे। बघू शकता इथे पूर्ण शोल्डर आपल्या इथे 11 भरलेलं आहे। लक्षात घ्यायचं असं मोजून घ्या, पाठीच्या भागाचं मोजलं तुम्हाला ते पटकन सोपं सुद्धा जाईल। आता आपलं शोल्डर ब्लाऊज वरती मोजला, 11 भरलं। हे पहा हे टोक 11 वरती ठेवून घ्या, सोपी पद्धत आहे, तुमच्या नक्की लक्षात येईल। हे पहा हे टोक 11 वरती ठेवून घ्या, नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने मोजून घ्या। 5.5 भरलं, इथे 5.5 टाकून द्यायचं आहे लगेच। ही बंद बाजू आहे, इकडची ही बंद बाजू आहे। हे पहा असं मार्किंग करून घ्या आणि कटोरी ब्लाऊजचा चार्ट सुद्धा टाकलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते। हे पहा आपलं किती भरलेलं आहे 5.5, त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते। हे पहा 30 साईज आहे, 30चा 14 भाग सुद्धा मी शिकवलेला आहे तुम्हाला। हे पहा इथे बघू शकता कटोरी ब्लाऊज चार्ट टाकलेला होता मी तुम्हाला, इथे व्यवस्थित माहिती सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे कारण की परफेक्ट मी ब्लाऊज जसे येतील तसे हे लिहून ठेवलेलं आहे। मला सुद्धा खूप ह्याचा फायदा झाला आणि तुम्हाला इथे पुढे जाऊन सुद्धा ह्याचा खूप फायदा होणार आहे। आता इथे बघू शकता 30 साईज आपण इथे आज कटोरी ब्लाऊजची कटिंग करतोय। बघू शकता इथे 30 साईज मध्ये शोल्डर 5.5 आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। मुंडा सुद्धा आपल्याला 5.5 टाकायचा आहे। हे आपलं बरोबर आहे, बघू शकता हे बरोबर आपल्या इथे 5.5 अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे। आता गळा रुंदी आपल्याला 2.5 ठेवायची आहे, इकडून 2.5 वरती मार्किंग करून घ्यायचं। हे पहा इथून 2.5 वरती इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे जेवढं शोल्डर घेतलं 5.5 घेतलेलं आहे, मुंडा सुद्धा आपल्याला 5.5च घ्यायचा आहे। हे पहा लक्षात घ्या, परत एकदा मी सांगते, जेवढं शोल्डर आपण इथे 5.5 घेतलं तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा इथे मार्किंग करून घेते, इकडच्या बाजूने सुद्धा मार्किंग करून घ्या म्हणजे तुमची तिथे सरळ लाईन येऊन जाईल, तिरकी होणार नाही। असं मार्किंग करून घ्यायचं आहे पहा इथपर्यंत आणि इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे, सरळ लाईन ओढून घ्यायची अशी। ह्याच्यावरती आपल्याला छातीचा 4था भाग टाकावा लागतो।
इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. जर नवीन असतील त्यांच्यासाठी खास सांगते मी, हुकाची बाजू घ्यायची आहे कधी सुद्धा छाती मोजताना. हे असा उलटा करून घ्यायचा आहे ब्लाऊज. लक्षात घ्यायचं आहे, जर कोणाला माहित नसेल कशा पद्धतीने आपल्याला मापे टाकायचे आहेत, मी समजून सांगते त्यासाठी. एकदम सावकाशमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असते. हे हा मापाचा ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने तुम्ही उलटा नेहमी मोजताना काय करत जा, हुकाची बाजू मोजायचं, तुम्हाला सोपं पडेल. कारण की आपण लूक पट्टी तयार करतो, थोडीशी ती मोठी असते, एवढं फक्त इथे लक्षात घ्या. आता इथे हुकाची बाजू घेतलेली आहे आपण. आता इथे मार्किंग करून घेते. हे पहिली शिलाईची टीप इथे दिसत सुद्धा असेल तुम्हाला. हे असं मार्किंग करून घ्यायचं. नवीन असेल त्यांच्या पटकन लक्षात येत नाही, किंवा जर तुमच्याकडे कोणाचा ब्लाऊज घरातला असेल मापाचा तर असं अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. कमी साईज असेल तर, किंवा तुमचा स्वतःचा असलं तरी असं मोजून घेत जा. हे आता इथे हुकाच्या इथे टेप ठेवायचा आणि असं मोजून घ्यायचं. किती भरलेलं आहे बघू शकता इथे 7.5 भरलं. हे शिलाईची पहिली टीप. हे असा टेप ठेवलेला आहे बघू शकता इथे. शिलाईची पहिली टीप इथे आहे बघू शकता. खडू आहे त्यामुळे थोडंसं मार्किंग इथं मोठं झालं. आणि पुढच्या साईड हे इथे शिलाईची बरोबर टीप आहे तिथपर्यंत हे मोजून घेतलं. हे अशा पद्धतीने हे 7.5 भरलेलं आहे. आता इथे आपल्याला टाकायचं आहे चौथा भाग. 7.5 वरती सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. असं मोजून घ्या म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. म्हणजे तुमचा ब्लाऊज तिथे टाईट लूज होणार नाहीये. असं मोजून घेतला ना परफेक्ट मापाचा ब्लाऊज घ्या तिथे फक्त तुम्ही. 7.5 वरती आधी सर्वात आधी 30चा चौथा भाग 7.5 प्लस आपल्याला शिलाई मार्जिन कंपल्सरी 2 इंच ठेवायचा. चौथा भाग टाकला आणि 2 इंच शिलाई मार्जिन पुढच्या बाजूला मी वाढून घेतलं. हे बघू शकता. परत एकदा सांगते, छातीचा इथे चौथा भाग टाकला, 7.5 भरला आणि पुढच्या बाजूला 2 इंच शिलाई मार्जिन का ठेवायचं, कारण की बॉक्स फिटिंग करतो, कधी कधी धागे निघतात. 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवत जा. जरी टाईट झाला तरी ते आपल्याला उसवायला सोपं पडतं. तर इथे खालच्या बाजूला कंबर घेर टाकायचा आहे. ब्लाऊज वरती दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला तो मोजायचा आहे आणि चौथा भाग कसा टाकायचा आहे. हे व्यवस्थित पकडा, फक्त परफेक्ट मापाचा इथे ब्लाऊज घ्या तुम्ही. हे अशा पद्धतीने इथे मोजून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकदम व्यवस्थित पकडा. हे असा टेप पकडा, एकदम कडेला इथे टेप पकडायचा असा. नवीन असतील त्यांच्या पण पटकन लक्षात येऊन जाईल. म्हणजे हे अशा पद्धतीने ते आपल्याला पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. जेवढी कंबर भरेल तेवढं. हे पूर्ण राईट आपली 26 कंबर भरलेली आहे. हे सुद्धा माप कोणाचं तरी असणार आहे. बघू शकता इथे पूर्ण राईट एकदम 26 कंबर भरली. आता इथे कंबर 26 भरली. हे टोक 26 वरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने त्याचं आपल्याला निम्म करून घ्यायचं असतं. हे 26 वरती ठेवून घेतलं. 13 भरलं, 13 दोन्ही 26. आता हे परत टोक 13 जिथं भरलं तिथं ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे 6.5. आता सर्वात आधी 6.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे चौथा भाग टाकायचा आहे. ह्याच्यावरतीच आपली परफेक्ट फिटिंग येऊन जाते. टक्स टाकावं लागतो. 1 इंच वाढून घ्यायचं आहे आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. बघू शकता इथे मी काय केलेलं आहे. हे कंबर मोजली. इथे चौथा भाग 6.5 आला. 6.5 वरती मार्किंग करून घेतलं. 1 इंच पाठीच्या बाजूला टक्स देतो. आपल्याला कंपल्सरी तो द्यावा लागतो. 1 इंच त्यासाठी मी इथे वाढून घेतलेला आहे. हे आणि 2 इंच आपल्याला कंपल्सरी शिलाई मार्जिन इथे ठेवतो आपण. पुढच्याच बाजूला मी 2 इंच टाकून घेतलं. बघू शकता तरी सुद्धा सर्व लाईन इथे आलेली आहे. असं मोजलं तरी सुद्धा चालतं. कधी कधी कंबर मोजायची काहीही गरज नसते. पण नवीनच्या पटकन लक्षात येण्यासाठी हे मी तुम्हाला इथे समजून सांगितलेलं आहे. हे जरी कोणाचा ब्लाऊज आला शिलाई करायला तर अशा पद्धतीने तुम्ही मोजा. परफेक्ट तुम्हाला येऊन जाणार आहे. किंवा अशी सरळ लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करायचं आहे, मुंड्याचा आकार द्यायचा आहे. असा ठेवा, मध्य काढा. इथे बरोबर 5.5 आहे. असं मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्य काढायचं आहे. दोन्ही सुद्धा हे समान भरलं पाहिजे. अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तुम्ही. नाहीतर किंवा असा सोप्पा आहे. हे टोक जिथे 5.5 भरलं तिथे ठेवा. असं मार्किंग करून घ्या. आणि पाठीमागच्या भागाचा आकार नेहमी 1.5 इंचावरती द्या. जर तुम्हाला घोळ चुन्या वगैरे येत असतील तर 1.25 इंचावरती द्या. नाहीतर तुम्ही नसेल काही प्रॉब्लेम येत तर 1.5 इंचावरती दिला तरी चालेल. मी इथे कंपल्सरी 1.5 इंच ठेवत असते. जर तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम येत असेल, घोळ चुन्या वगैरे येत असतील, त्यांनी 1.25 इंचावरती ठेवला तरी सुद्धा चालेल. लक्षात आलं तुमच्या नक्कीच. आता इथे आपल्याला द्यायचा आहे आकार. हे इथून सुरुवात करायची आहे. मध्य घेतला. हे अशा पद्धतीने द्यायचं आहे. हे असा वरती घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असा आकार द्यायचा आहे. तर इथे पाठीच्या भागाचा गळा किती तयार आहे तो आधी बघायचा आहे. सर्वात आधी असं ब्लाऊज घ्यायचं मापाचा. 5 तयार आहे. 1 इंच वाढून घ्यायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा. 4 असेल तर 5 घ्या, 3 असेल तर 4 घ्या. आता इथे 5 तयार आहे तर 6 इंचावरती मी मार्किंग करून घेते.
आपल्याला कशासाठी मी 6 इंच घेतलं हे बघू शकता, इथे 6 इंच घेतलं. इथे अर्धा इंच जातं शिलाईला, इथे अर्धा इंच जातं शिलाईला. जेवढं पकडता बरोबर आपला तेवढा राईट 5चा तयार होऊन जातो. जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा तो बरोबर तयार होऊन जातो तिथे. आता इथे गळा रुंदीचं मार्किंग 2.5 आहे तेच इथे खालच्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे, जेवढं आहे तेवढं. हे पहा इथे सुद्धा 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ह्याचा मी गळा कट नाही करणार आहे, कारण की मला त्यांनी डिझाईन सांगितलेलं आहे. मी डिझाईन सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला, त्यासाठी मी गळा आहे असाच इथे ठेवणार आहे. आता हे व्यवस्थित पाठीचे टक्स राहिलेले आहेत, ते सुद्धा मी शिलाईच्या वेळेस तुम्हाला सांगेन नंतर, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही टाकता ते इथे पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा व्यवस्थित पाठीचा भाग आपण कसा मार्किंग करायचं ते सांगितलं. इथे आपला व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे. आता पुढच्या भागाचं मार्किंग आपल्याला इथे पेपरवरती सांगणार आहे तुम्हाला. पुढच्या भागासाठी उंची ब्लाऊजची आहे तेवढी टाकायची आहे, कारण की क्रॉसपट्टी इथे आपण सेपरेट काढतो. इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यापेक्षा पाठीच्या भागाला कशी आपण 1 इंच वाढून घेतली तशी इथे घ्यायची नाही. ब्लाऊजची जेवढी तयार उंची असेल ती फक्त इथे पुढच्या भागासाठी आपल्याला टाकायची आहे. आता इथे पुढची बाजू कटोरीची काढायची आहे. परत एकदा सांगते, ब्लाऊजची तयार उंची आपल्याला इथे 13.5 आहे, तीच टाकायची आहे, वाढवायची नाहीये. हे पहा 13.5 आहे तेवढीच टाकायची आहे, त्यामध्ये वाढ करायची नाहीये. हे पहा, कारण की ती क्रॉसपट्टी आपण इथे सेपरेट काढतो, लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही कशी काढायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 13.5 इथे बघू शकता, इथे 13.5 इथे मार्किंग करून घेते. पुढे सुद्धा एक मार्किंग करून घेते 13.5 वरती. इथे पुढे सुद्धा एक मार्किंग करून घेते 13.5 वरती. एक सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक मी सरळ लाईन ओढून घेतली. आता इथे उंची टाकली. कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे, कारण की कटोरीचा थोडासा आकार ह्या बाजूला येतो. कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये नेहमी सांगते मी 1.5 इंच इकडच्या बाजूला, नंतर गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला 1.5 इंच, परत एकदा सांगते 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा इथे 1.5 इंच खालीपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे 1.5 इंचाचं. हे पहा इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. इथे लिहून ठेवते वाटलं तर 1.5 इंच तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आता इथे बघू शकता अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. हे पहा अशा पद्धतीने ही लाईन ओढून घेतली. आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे आणि गळा रुंदीचं मार्किंग. आपण किती शोल्डर टाकलं? 5.5 टाकलेलं आहे. पूर्ण शोल्डर आपलं 11 भरलं. 11चे निम्मे 5.5. किंवा असा ब्लाऊज घ्या. हे पहा असा ठेवून घ्यायचा. इथे एक मार्किंग करायचं आणि इथे एक मार्किंग करायचं. आणखीन सोपं पडेल तुम्हाला. हे मी आता बाजूला काढून घेते. बघू शकता 5.5 आहे तेवढं भरलं. फक्त हे सोडून पुढच्या बाजूला आता जेवढं शोल्डर आपले भरलेलं आहे 5.5 तेवढा मुंडा टाकायचा आहे. जेवढा पाठीच्या भागाला खाली टाकला तेवढाच आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा टाकायचा आहे. हे पहा इकडे मार्किंग करून घेते मी 5.5 आणि इकडच्या बाजूने सुद्धा करा, म्हणजे तुमचं तिथे क्रॉस जायला नको. हे पहा इकडून सुद्धा असं इथे 5.5 इथे सुद्धा 5.5 अशी लाईन ओढून घ्या इकडच्या बाजूला आणि इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे तुम्ही. हे अशा पद्धतीने हे परफेक्ट माप आहे 30 साईजसाठी. ज्यांची साईज आहे त्यांच्यासाठी परफेक्ट इथे माप आणि कटोरी सुद्धा काढून देणार आहे. आता इथे असा ब्लाऊज ठेवा. छातीचं मार्किंग करायचं असेल तर हे असं ठेवा. 1.5 इंच सोडून इथे मार्किंग करून घ्या. सोपी पद्धत आहे. किंवा असं टाका. छातीचा चौथा भाग 7.5 प्लस 2 इंच पुढच्या बाजूला असं टाकलं तरी सुद्धा चालेल. आता इथे सरळ लाईन ओढून घ्या. अशीच आहे अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा परफेक्ट फिटिंग ह्या लाईनीवरती येणार. हे शिलाई मार्जिन आपण इथे 2 इंच जास्तीचं घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पाठीमागच्या भागासाठी आपण 1.5 इंचावरती दिला. जर तुम्हाला गुड्या चुने वगैरे येत असतील त्यासाठी 1.25 इंच तुम्हाला पाठीच्या भागाला द्यायला सांगितलं. आता इथे तुम्ही पुढच्या भागासाठी 1 इंच द्यायचं आहे. हे पहा इथे 1 इंचावरती इथून ह्या कोपऱ्यापासून इकडच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि ह्याचा मध्य काढायचा आहे असा 5.5चा मध्य असं टोक ठेवून इथे पण एक मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी मी तुम्हाला सावकाश दाखवते, जेणेकरून मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून काही चुकायला नको. आता इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे. इथपर्यंत घ्यायचं आहे. हे पहा आलं लक्षात तुमच्या. हे पहा इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे.
आणि पुढच्या बाजूला सुद्धा तुम्हाला चुन्या घोळ वगैरे येत असतील तर तुम्ही इथे 1 इंच देता, त्याच्याऐवजी तुम्ही 1.5 इंचावरती आकार दिला तरी सुद्धा चालेल, किंवा 1 इंचावरती दिला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा इथे 1.5 इंचाचा पण मी देऊन, फक्त इथे जर घोळ चुन्या येत असतील तर असा थोडासा 1-2 लाईनी इथे बाहेरून दिला तरी मग असाच वरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि जर काही प्रॉब्लेम नसेल येत, तुम्ही प्रत्येक कस्टमरचे ब्लाऊज 1 इंचावरती शिवलेले आहेत आतापर्यंत, मला परफेक्ट बसलेले आहेत. जर कोणाला तुम्हाला प्रॉब्लेम जर येत असेल तर त्यांनी इथे 1.5 इंचावरती देऊन हे पहा इथूनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने, थोडंसं मग 2 लाईनी इकडून बाहेर. जर इथे चुन्या घोळ येत असेल तर घ्यायचं आहे आणि नंतर असंच वरती घ्यायचं आहे. इथे आपल्याला गळारुंदी 2.5 आहे, तेच मार्किंग आहे इथे बघू शकता. 2.5 आहे तेच इथे आहे आणि गळा पुढचा आहे तेवढाच टाकत जा. ब्लाऊज वरती सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते. हे पहा असा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. तुम्ही सुईचा करून घेते. हे पहा बरोबर शोल्डर असं पकडायचं आहे व्यवस्थित, असा ब्लाऊज ठेवा. बरोबर हे शोल्डरला शोल्डर व्यवस्थित आलं पाहिजे. आता इथे मार्किंग करून घ्या. हे पहा सरळ इथे पायपिंग आहे बघू शकता, असं मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा पट्टीचा वापर केला, लाईन ओढून घ्या. सोपी पद्धत सांगते, लाईन ओढून घ्या. नाही जमलं तुम्हाला असं मोजायला तर लाईन ओढून घ्या. आता इथं शोल्डर आहे बघू शकता, इथे शोल्डर बरोबर असं आहे. हे पहा असं ठेवा टेप आणि मोजून घ्या किती आहे 5.5. हे पहा असा टेप ठेवायचा आहे इथे. आणि किती आहे गळा असं समोर मोजून घ्यायचं आहे. 5.5 भरलेला आहे बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे. म्हणजे आहे तेवढाच गळा टाका, त्यामध्ये वाढ करू नका. आता इथे आहे तेवढा गळा 5.5 भरला तोच टाकायचा आहे. जर 5.5 भरत असेल, 6 भरत असेल तर आहे तेवढा टाका, त्यामध्ये वाढ करू नका. हे पहा आहे तेवढा इथे 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. इकडच्या बाजूला जेवढी गळारुंदी इथे टाकली तेवढीच 2.5 इंच इथे सुद्धा मी टाकलेली आहे. आता इथे मी सरळ लाईन ओढून घेते. हे पहा इकडच्या सुद्धा बाजूला एक सरळ लाईन ओढून एक बॉक्स तयार झाला आपला बघू शकता इथे. आता कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये असतं, इथून 1 इंच द्यावं लागतं आपल्याला. 1 इंच अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून आपल्याला गळ्याचा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथून असं द्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिला. आता इथे आपल्याला टाकायचा एक कटोरी तयार किती आहे. आता हे 1.5 इंच आपल्याला इथे पकडायचं आहे. लक्षात ठेवा 1.5 इंच आता पकडून मग कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊज वरती पण दाखवते तुम्हाला व्यवस्थित, म्हणजे समजायला ते सोपं पडेल. इथे तयार कटोरी हे असं मार्किंग करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे टेप ठेवायचा आहे जिथे तयार आहे तिथे. हे पहा असा टेप ठेवायचा आहे. परफेक्ट कटोरी आहे, त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे. 5.5 भरली. हे पहा इथे टोक ठेवलेला आहे जिथे तयार आहे बघू शकता इथे. हे पहा 5.5 भरलेला आहे. आणि तुम्हाला चार्ट वरती पण दाखवते, कारण की परफेक्ट मापाचं मी ते चार्ट तुम्हाला टाकलेला आहे ते सुद्धा दाखवते. हे पहा 30 साईज 5.5 तयार कटोरी 5.5 बघू शकता इथे 5.5 भरलेले आहे, तेच टाकायचं आहे. आणि ब्लाऊज वरती सुद्धा आता मी तुम्हाला मोजून दाखवलं तेच 5.5. हे पहा राईट आपली इथे 5.5 भरली. हे ब्लाऊज वरतीच लिहिलेले मापे आहेत, जसे माझ्याकडे कस्टमरचे येतील ना त्या पद्धतीने तुम्हाला मी इथे टाकलेले आहेत. आणि मेन पॉइंट म्हणजे हे परफेक्ट बसणाऱ्या कटोऱ्या आहेत, त्यासाठी मी तुम्हाला इथे व्यवस्थितच माप सांगत असते. आता इथे तयार कटोरी आपली 5.5 भरलेली आहे. आता हे 1.5 इंच आपण मार्किंग केलेलं आहे बघू शकता इथे 1.5 इंच त्यात आपल्याला पकडायचं आहे. ते पकडूनच इकडच्या हे पहा इथे 5.5 असं टेप ठेवलेला आहे मी. इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते. तात्पुरते हे फक्त तयार कटोरी 5.5. आणि कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये आपल्याला 2 इंच तिथे वाढवून घ्यायचं आहे. ते का टक्स टाकतो आपण त्यासाठी आपल्याला ते 2 इंच वाढवून घ्यावं लागतं. शिलाईसाठी सुद्धा लागतं. पुढच्या बाजूला जेवढी भरली तयार कटोरी तेवढी आणि पुढच्या बाजूला 2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा जेवढी तयार भरली तेवढी आणि पुढच्या बाजूला आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. परफेक्ट माप सांगितलेलं आहे मी इथे. आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. खालून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 1.5 इंचावरती मार्किंग. क्रॉसपट्टी इथे आपण सेपरेट काढतो. हे पहा 1.5 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही हे पहा बघू शकता कटोरी टाकली 5.5 भरली, पुढे 2 इंच घेतलेला आहे. त्या 2 इंचावरती 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लाईन ओढून घ्यायची आहे. असे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा ते अंतर कुठलं असतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. कधी कधी 2 इंच भरतं, कधी कधी इथे 1.5 इंच सुद्धा भरतं. तुमचं मोजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा हा ब्लाऊज आहे मापाचा.
त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते. आता इथे बघू शकता बाही जॉईंट आहे, इथे खालच्या बाजूला क्रॉसपट्टी अर्धा इंच इथे शिलाईमध्ये गेलेला आहे आणि इथे सुद्धा बाही आपली वरती अर्धा इंच शिलाईमध्ये, याचा भाग इथे शिलाईमध्ये जातो, अर्धा इंच जातो. हे अशा पद्धतीने हे मार्किंग केलं मी. आता इथे किती भरतंय ते बघूया. हे पहा, वरचं अर्धा इंच आणि हे अर्धा इंचचं मार्किंग केलेलं आपलं ते किती भरतंय ते बघूया. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे. 5.5 भरलं. हे पहा इथे बघू शकता, हे पहा असा टेप ठेवलेला आहे इथे मी असं, म्हणजे क्रॉसपट्टी सुद्धा तिथे व्यवस्थित निघून जाते. कधी कधी इथे 2 इंच भरतं, म्हणजे इथलं ते सांगते मी, हे मोजून मग तिथे सांगते मी तुम्हाला. हे पहा 5.5 भरलं. आता हे बघूया आपलं 5.5 भरते का. हे पहा राईट 5.5 भरलं. असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालतं. मग इथे खाली किती राहतंय 1.5 इंच. कधी कधी एखाद्या दिवशी इथं 2 इंच राहते. मी प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला सांगत असते 2 इंच कधी कधी राहतं, कधी कधी 1.5 इंच राहतं, कारण की ते क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढत असतो. हा आपण इथे बॉक्स तयार करून घेतला, तो आपण इथे 1.5 इंच घेतलेला आहे. असं पण 1.5 इंच घेतलेला आहे आणि अशी लाईन पण इथे मी 1.5 इंचावरतीच मारलेली आहे. लक्षात आलं. आता इथे हे अंतर आणि हे अंतर आता हे पकडायचं नाहीये, तो आपण तात्पुरता फक्त तयार किती आहे तुम्हाला तो दाखवण्यासाठी इथे मी मार्किंग केलं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्हीचं मध्य काढायचं आहे. हे पहा असं ठेवा इथे खाली, हे पहा असं टोक ठेवायचं आहे टेपचं ह्याच्यावरती आणि इथे बरोबर मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला असा, म्हणजे हे दोन्ही अंतर इथे आपलं सेम भरलं पाहिजे. तेव्हा तो कटोरीचा परफेक्ट टक्स येतो ना मधला, त्याच्यावरती येत असतो. त्यासाठी हे दोन्ही अंतर आपलं व्यवस्थित भरलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे हे पहा ही लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. लक्षात आलं इथपर्यंत. नक्कीच खूप सोपी पद्धत आहे, फक्त तुम्हाला इथे प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आता इथे आपल्याला इथून वरती मार्किंग करायचं आहे 3 इंचावरती. 3 इंच घ्यायचं आहे. ते कुठलं असतं ते सुद्धा दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल. हे पहा कधी कधी इथे 3.5 येतं, कधी कधी 3 येतं, दोन्हीपैकी एक येतं. जास्त कमी जास्त तिथे नसतं. 3 येतं किंवा 3.5 येतं. हे पहा पट्टी जर कोणाची मोठी असते, बऱ्याच वेळा काय होतं कोणाची पट्टी इथे छोटी असते, कोणाची मोठी असते. हे अंतर कुठलं असतं ते सुद्धा दाखवते. कधी कधी इथे 3.5 येतं, कधी 3 येतं. हे पहा हे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं. आता हा वरून येणारा गळा कटोरीचा इथून इथे जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपण जॉईन करून घेतलं. आता इथे हे अंतर मी तुम्हाला सांगते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल. तुम्ही मोजून घेतलं तरी चालेल. एकदा एक असं माप काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथे ठेवलं की लगेच आखून तुम्हाला कटिंग करता सोपं येईल. तुम्हाला ते सुद्धा सोपं पडेल. तुम्हाला फक्त एकदाच करायचं आहे म्हणून हे समजून सांगते मी. हे पहा इथे अर्धा इंच हे खाली घ्यायचं आहे आणि इथं तात्पुरतं मार्किंग फक्त मी तुम्हाला करून दाखवते. हे पहा इथं वरती घेते. हे पहा इथे हे अर्धा इथं तयार आहे, बघू शकता इथे तयार आहे. अर्धा इंच इथे खाली घेतलं. आता ह्याचं सुद्धा वरती इथे अर्धा इंच शिलाईमध्ये पायपिंग मध्ये जातं ते मार्किंग मी इथे करून घेतलं. आता इथे थोडंसं डार्क करून घेते, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल. आता हे अंतर मोजून घेऊया. वरती पण केलेलं आहे बघा इथं मार्किंग मी थोडंसं जेवढं शिलाईमध्ये पकडतो तेवढं. आणि इथे बघू शकता हे मार्किंग. हे पहा असा टेप ठेवून घेतला, वरती थोडासा सरकवून घेतलेला आहे आणि हे मार्किंग इथे शिलाई बघू शकता. इथे क्रॉसपट्टी जॉईंट इथे आहे आणि खाली पकडलेला आहे. हे पहा क्रॉसपट्टी इथे वरती जॉईंट आहे आणि थोडंसं खाली पकडलं, म्हणजे इथे अर्धा इंच जाईल आणि इथे अर्धा इंच जाईल. ते मार्किंग आहे हे 4.25 भरलेलं आहे. बघू शकता वरती टेप घेतलेला आहे मी आणि इथं खाली पकडलं. आपलं किती भरलं 4.25. तेच अंतर इथे मी मोजून घेतलेलं आहे 4.25. माझी कस्टमरच्या मापामध्ये मी इथे बदल करत नाही, आहे तेवढं त्यांना परफेक्ट इथे शिलाई करून द्यावं लागतं. आता हे किती माप भरलं आपलं 4.25 अशा पद्धतीने. म्हणजे हे खालून तुम्ही 3 टाकलं, ह्या साईज मध्ये टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. नाही मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. परफेक्ट माप आहे हे, त्यासाठी मी समजून सांगितलेलं आहे तुम्हाला. जसं टाकलं इथे टाकलं तरी सुद्धा चालेल, त्याच पद्धतीने इथे टाकायचं आहे तुम्ही. हे पहा इथे लिहून ठेवते. 3 घेतलं लिहून ठेवते म्हणजे सोपं पडेल तुम्हाला. हे किती भरलं 4.25. हे पहा खालून तुम्ही डायरेक्टली काय करा, खालून 3 घेतलं, लाईन ओढून घ्या. इथे मध्य केला, मध्याचं मार्किंग केलं, त्याच्यावरून अशी लाईन ओढून घ्या. सोपी पद्धत आहे. इथून मग गळ्याला जॉईन करून घ्यायचं. हे मोजायची मग तुम्हाला काही गरज नाही. ह्या साईजमध्ये ज्यांची 30 साईज आहे त्यांच्यासाठी खास सांगितलेलं आहे मी. मग हे मोजून घेऊन तुम्ही असं मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. परफेक्ट मापाचे बसणारे ब्लाऊज आहेत हे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कटोरीचा आकार आपला गोल आला पाहिजे. तो कसा द्यायचा, सोपी पद्धत. हे पहा इथे टोक ठेवून घ्या, टेपचं टोक, हे टोक
असं ठेवून घ्यायचं आहे. हे पा अशा पद्धतीने इथे हे पा इथे सुद्धा जवळून दाखवते. हलू द्यायचा नाही टेप, फक्त इथे पॅक पकडायचा आहे. हे पा इथे टोक ठेवा, इथे पण असं जिथं जेवढं भरल तेवढं हे पा असं टोक ठेवा टेपचं कोपरा. हे पा इथे असं पॅक पकडायचा आहे. हा टेप फक्त असा फिरवून घ्यायचा आहे ह्याच्या समोरासमोर. हे पा ह्याच्या समोर ठेवून फिरवून घ्यायचा आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. सोपी पद्धत आहे, परत एकदा दाखवते. हे पा असा टेप ठेवायचा आहे. हे पा अशा पद्धतीने इथे टेपचं टोक ठेवून फक्त इथे पॅक पकडा, इथे पॅक पकडा, फक्त टेपचं टोक अशा पद्धतीने इकडच्या बाजूला फिरवून घ्यायचं आहे ह्याच्या बरोबर समोर आणि इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे, फक्त प्रॅक्टिस करायची आहे. आता इथून हे 1 इंच आपण घेतलं, एक लिहून ठेवते. खालून आपण 1 इंच घेतलेलं आहे, ते प्रत्येक साईज मध्ये लागतं. हे पा 1 इंच घेतलं. आता इथून ह्या 1 इंचावरून इथून आपल्याला हे पा असा आकार द्यायचा आहे कटोरीचा. सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे. फक्त ही कटोरी थोडीशी वेगळी आहे, म्हणजे तुम्हाला जास्त मी ते समजून सांगते, कारण की मला सुद्धा वाटतं तुम्हाला परफेक्ट तुम्ही ह्यामध्ये व्हावं. आता इथे बघू शकता. हे पा अशा पद्धतीचं आपली कटोरी तयार झाली. परफेक्ट इथे गोल आकार सुद्धा तुमचा येऊन जाणार आहे. हे पा कुठेही कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होणार नाहीये. हे झालं इथपर्यंत. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, फोटो काढून ठेवा. ज्यांची साईज आहे त्यांनी ते फोटो काढून ठेवायचा आहे, म्हणजे कुठून किती अंतर घेतलं ते तुमच्या लक्षात येईल. असं माप काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठेही कुठलाही प्रॉब्लेम तिथे येणार नाहीये. फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथून सुरुवात करायची आहे कट करायला. एकदम सावकाशमध्ये जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीने इथे तुम्ही कट करून ठेवायचं आहे. असं पेपर कटिंग तयार करा, म्हणजे तुम्हाला पटकन ते सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने इथून हे कट करायचं आहे. हे खालचं घ्यायचं नाहीये, कारण की क्रॉस पट्टी इथे आपण सेपरेट काढतो, ते फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पहा हे घ्यायचं नाहीये, खालच्या बाजूचं हे घ्यायचं नाही. इथून वरती अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. हे पहा इकडून हा कटोरीचा आकार आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने इकडून आपल्याला हा गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. हे पहा इकडच्या बाजूने हे अंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सावकाशमध्ये कट करायचं आहे. तुम्ही असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते एकदम सोपं पडेल. आता इकडच्या बाजूने हे कट करून घ्यायचं आहे. आता हा मी इथला आकार वरचा हा कट करून घेणार, जो मी 1 इंचावरती दिलेला आहे ना, कारण की तो ब्लाऊज त्या कस्टमरला परफेक्ट बसतो. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, हा 1 इंचाचा आकार इथे कट करून घेणार आहे. हे पहा तुम्ही एक शिलाई करून बघा. तिथे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर हा आकार तुम्ही इथे कट करू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हे व्यवस्थित कटिंग झालं, बाजूला ठेवून देते आपण. त्याच्यावरती क्रॉसपट्टी काढूया, राहिलेली आहे आपली काढायची. आता ही कटोरी, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. कधी कधी काय होतं, कमी जास्त तिथे होतं. हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे, व्यवस्थित करायचे आहे अशा पद्धतीने. आणि इथे हे पहा वरती खाली आहे, बघू शकता इथे वरती खाली आहे. असं दोन्ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एवढं ते कट होऊन निघलं. हे पहा बघू शकता आता इथे कटोरी एकदम परफेक्ट तिथे तुमची निघून जाते. फक्त तुम्ही मापे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथे कुठे चुकणार सुद्धा नाहीये. हे पाशा आणि ठेवताना क्रॉस ठेवायचे आहे. मेन पॉईंट ते महत्वाचं आहे. कापडावर ठेवताना क्रॉस ठेवा, म्हणजे तुम्हाला जोडायला सुद्धा परफेक्ट तिथे पुरून जाते. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. पाठीचा भाग आहे असाच ठेवायचा आहे, त्यामध्ये बदल करायचा नाहीये कुठलाच. आपल्याला सर्वात आधी घडी टाकायची. आपल्याला क्रॉसपट्टी ती पुरली सुद्धा पाहिजे. बऱ्याच जणींना माहित नसतं क्रॉसपट्टी आपल्याला कशा पद्धतीने काढायची आहे. हे पहा असं ठेवायचं आहे. पाठीचा भाग सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मार्किंग करून घेते. जेवढी आहे तेवढी इथे मार्किंग करून घ्या. कधी कधी बऱ्याच वेळा कमी पडली की जॉईंट द्यावा लागतो इकडच्या बाजूला, आणि कपडा कधी कधी फसकतो. त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही. हे पहा हे बाजूला केलं. आता इथे काढायची आहे क्रॉसपट्टी. सर्वात आधी घडीचं मार्किंग केलं, कशा पद्धतीने केलं तुम्हाला सांगितलं. हा पाठीचा भाग आहे असाच ठेवा. हे पहा असा पाठीचा भाग आहे असाच ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. आता इथे ह्या काढलेला पुढच्या बाजूचा भाग हे पहा असा ठेवा ह्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे हे महत्वाचं आहे. हे पहा असं ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे मी बाजूला काढून घेते. हे पहा जवळून दाखवते, म्हणजे ज्याने समजायला सुद्धा सोपं पडेल तुम्हाला. हे पहा आता इथे असं ठेवून घ्यायचं आहे बरोबर. हे बरं का लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. हे पहा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे.
असं मोजून पेपर कटिंग करून ठेवा क्रॉसपट्टीचं, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. हे पहा मी काय केलेलं आहे असंच हे ठेवलं, इथे मार्किंग करून घेतलं. बघू शकता, हे पहा परत एकदा दाखवते. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता हे मार्किंग आपल्याला मोजून घ्यायचं आहे. किती आहे हे पहा, 2.5 इंच भरलं. 2.5 इथे मी लिहून ठेवते. ते मार्किंग आपलं इथे 2.5 इंच भरलं. हे पहा परत एकदा दाखवते, ते मोजून दाखवते. परफेक्ट आपले तिथे 2.5 इंच भरलं. म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टी किती काढायची आहे, 2.5 आणि 3ची. ब्लाउज वरती पण दाखवते क्रॉसपट्टी तेवढीच भरलेली आहे. बघू शकता इथे मी मोजली सुद्धा नाहीये, पण तुम्हाला मी दाखवते. हे पहा तेवढीच भरलेली आहे. बघू शकता इथे. हे पहा इथे क्रॉसपट्टी आपली तयार आहे. हे पहा इथे, हे पहा आपली इथे क्रॉसपट्टी तयार आहे. हे पहा जवळून दाखवलेलं आहे, त्यासाठी इथे टेप ठेवला. बघू शकता राईट आपली 2.5 भरली. जेवढी ह्या बाजूला भरली ना 2.5, हे पहा इथे लिहिलेलं आहे, तेवढीच इथे क्रॉसपट्टी सुद्धा भरली. हे माप तुमचं परफेक्ट आहे. ज्यांची 30 साईज आहे त्यांच्यासाठी असं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. हे पहा राईट आपलं, आणि इकडच्या बाजूला 3 इंच. हे पहा बघू शकता इथे सोपं आहे. आता इथे आपल्याला 1/2 इंच खालच्या बाजूला सोडून द्यायचं आहे, आणि मी घडी कशी टाकते ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे. म्हणजे तशीच क्रॉसपट्टीची तुम्ही इथे घडी टाकायची आहे. खालच्या बाजूला आपली शिलाई नसते बघा, त्यासाठी फक्त 1/2 इंच शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे. आता इथे 1/2 इंच खालच्या बाजूला सोडून द्या, शिलाईसाठी लागतं ते. सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या. घडी टाकली. हे पहा परत एकदा सांगते, आहे तेवढी घडी कंपल्सरी टाकायची आहे. खालच्या बाजूला 1/2 इंच, हे पहा 1/2 इंचचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा 1/2 इंच खालच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी लागतं. सर्वात आधी ती लाईन ओढून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा 1/2 इंच शिलाईसाठी लागतं, त्याची लाईन मी इथे ओढून घेतली. आता इथे क्रॉसपट्टी किती टाकायची आहे आपली, 2.5 आणि 3ची तयार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. आता इकडच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच टाकायचं आहे, 1/2 इंचाच्या वरती. हे पहा हे 1/2 इंच सोडून, हे पहा 2.5 इंच वरती, 2.5 इंच इथे, 2.5 इंच, आणि ह्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे. 1/2 इंच सोडून 3 इंच इथून असं मोजून घ्यायचं आहे. पहा इथे 3 घेतलं, इथून वरती 3 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा इकडे काही ओढायची काही गरज नाहीये. आता इथे काय करायचं आहे, इकडून आपण किती घेतलेलं आहे, 2.5, तेच 2.5, किंवा आता इथे तुम्ही 3 पकडलं तरी सुद्धा चालेल. मग इथे असं मार्किंग करत या. हे पहा असं मार्किंग करत या. हे पहा अशा पद्धतीने 1.5 इंच घ्या इथे, आणि इथून हे पहा इथून हे 1.5 इंच घेतले ना, असं फिरवा याच्यावरती. हे पहा असा आकार द्यायचा आहे आपल्याला. क्रॉसपट्टीचा आहे असाच हा सरळ घ्यायचा आहे, त्यामध्ये बदल करायचा नाहीये. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. लक्षात आलं काय केलं आपण, 1/2 इंच खाली शिलाई मार्जिन ठेवायचं आहे, फक्त 1/2 इंच. आणि घडी कशा पद्धतीने टाकायची ते मी सांगते. खालच्या बाजूला आपली शिलाई नसते, फक्त त्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा इकडून घेते मी कट करून. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा एकदम असं पेपर कटिंग तयार करून ठेवायचं आहे तुमच्या साईजचं, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. हे पहा असं इथे मी कटिंग करून घेतलं. आता इथे कापडावरती व्यवस्थित ठेवून आहे असंच हे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता इथे कपडा फक्त इथे व्यवस्थित चेक करायचा आहे तुम्ही. हे पहा आहे असंच हे मी ठेवून घेतलं. बघू शकता इथे थोडंसं वाढून घ्यायचं आहे, नॉर्मल आपल्याला जेवढं शिलाईमध्ये पकडतात तेवढं. आता इथे बघू शकता, हे पहा एवढं जेवढं तुम्ही इथे शिलाईमध्ये पकडतात तेवढं इथे दोन्ही बाजूंना तुम्ही वाढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग सर्वात आधी ते मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे वाढवून घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या पण बाजूला वाढवून घ्यायचं आहे. आता असं आकार देऊन घ्यायचा आहे, इथून पण असा. हे पहा गोल आकार. हे पहा सोपी पद्धत आहे. इकडून पण असं सरळ ओढून घ्यायचं आहे मार्किंग करून. हे पहा इथून समोर समान घ्यायचं आहे, परत इथं. हे पहा आता परत अशा पद्धतीने. आता इथून परत हे पहा अशा पद्धतीने असा पेपर वापरा, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल तिथे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे फक्त मी तेवढं तिथे वाढवलेलं आहे, हे दोन्हीकडचं फक्त. बाकी कुठं आहे तसंच हे मार्किंग करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे. हे पहा आता हे मी बाजूला काढून घेते. हे पहा बघू शकता इथे आहे असंच. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे आपण कट करूया. हे पहा
व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने जास्तीचं पण कट करून टाका. हे अशा पद्धतीने हे इकडून हे अशा पद्धतीने हे कट करून झालं. आता इथे बघू शकता, जर तुमचं एवढं शिलाईमध्ये तुम्ही जास्तीचं आपण घेतलं, इथे सुद्धा तेवढं तुमचं शिलाईमध्ये जाणार. हे पहा, तेवढा बरोबर तुमचा तिथे भाग तेवढा तयार होऊन जातो, आपला तयार निघतो. हा भाग आपला इथे तयार निघतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तेवढंच फक्त करायचं आहे. थोडंसं जेवढं तुम्ही इथे शिलाईमध्ये पकडतात तेवढंच फक्त तिथे वाढवून घ्यायचं आहे. असंच मग त्याच्यावरती मार्किंग करून घ्या. असा पेपर वापरा म्हणजे तुम्हाला पटकन आखता येईल आणि सोपं पडेल. आता इथे कटोरी क्रॉस ठेवायची आहे. हे पहा, जिकडे स्ट्रेचेबल आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवू शकता. हे पहा अशा पद्धतीने क्रॉस ठेवा. हे पहा अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे अशीच आखून घ्यायची आहे. यामध्ये बदल करायचा नाहीये. आणि जर तुम्हाला टक्स टाकायचे असतील, मधून टक्स टाकतो आपण 2 पीस सारखा, तर मग ही बाजू आणि ही बाजू अर्धा इंच वाढून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, मधून आपण एक टक्स टाकतो बघा, इथे मध्यभागी 2 पीस सारखी दिसते. तो जर टक्स टाकला तर मग इथे कमी पडते. इकडच्या बाजूला जोडायला आपल्याला जर तशी कटोरी तुम्हाला जर करायची असेल तर फक्त ही बाजू अर्धा इंच इथपर्यंत आणि ही बाजू अर्धा इंच इथपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे. ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता इथे आहे असंच हे कट करून घेते. मार्किंग करून आपल्याला व्यवस्थित ते कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा थोडंसं इथे मी जास्त घेतलेलं आहे. जरी कमी पडलं तरी ते आपल्याला जोडायला उपयोगी पडेल. इथे बघू शकता थोडंसं जास्त घेतलं आहे. नॉर्मल तुम्ही घेतलं तरी चालेल. हे पहा अशा आहे असंच हे मी आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने ही कटोरी आपली कटिंग झालेली आहे. हे पहा बघू शकता इथे. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. कपडा मी फिरवून घेते थोडासा. हे पहा अशी घडी करायची आहे. हे पहा 2 पदर आहेत बघू शकता इथे. हे पहा डबल आहे. हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे इथे खालच्या बाजूला शिलाई नसते, ते दिसायला आणखीन छान दिसते. हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा हे 4 पदर झाले, हे 2 झाले आणि खालच्या बाजूचे 2. हे पहा आणि इथे खाली चेक करत जा बरं का, नेहमी ते लक्षात ठेवत जा. हे असं प्लेन करून घ्या. आता ही काढलेली क्रॉसपट्टी इकडच्या बाजूला पण नेहमी चेक करत जा. आता ही आहे अशीच ठेवायची आहे बघू शकता. हे पहा आहे अशीच ठेवायची आहे. आखून घ्यायची आहे. हे पहा आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंचे आपल्या 2 इथे निघून गेलेले आहेत. हे पहा बघू शकता इथे. हे पहा दोन्ही बाजूंच्या इथे 2 निघालेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे, खूप महत्वाचं आहे. इथे बघू शकता बाहीची घडी टाकाय, डबल कपडा आहे. हे पहा इकडून टाकणार आहे बाहीची घडी. हे पहा इकडून अशा पद्धतीने. हे पहा डबल आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडून इकडच्या बाजूला बाहीची घडी टाकली. आपल्या 2 बाह्या निघणार आहेत इथे. हे पहा असं प्लेन करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीचा भाग घ्यायचा आहे. बाही सुद्धा आपली बऱ्याच वेळा जोडायला कमी पडते बघा. बऱ्याच जणींना माहित नाही बाही कशी काढायची. हे पहा हा पाठीचा भाग इथे घेतलेला आहे. अर्धा इंच वरचं सोडून द्यायचं आहे. नंतर आपण बाही जोडतो. इथे लक्षात ठेवा. हे पहा असं व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये. हे पहा राईट आपले इथे 8 भरतंय. 8ची घडी टाकायची आहे. हे पहा अशी घडी टाकून घेतली सर्वात आधी. आता त्याच्यावरती आपल्याला इथे 8ची घडी टाकायची आहे. म्हणजे बाही तिथे आपल्याला परफेक्ट तिथे पुरली सुद्धा पाहिजे. असं मोजून घ्या तुम्ही, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. पाठीचा भाग काढला ना, दरवेळेस तुम्ही काढत असाल पेपर कटिंग वगैरे किंवा अस्तरवरती ठेवून काढत असाल, असं मोजून घ्या. वरच्या साईडला अर्धा इंच कमी करा आणि हा गोल राऊंड मध्ये आकार मोजून घ्या, म्हणजे तुम्हाला बाही कधी कमी पडणार नाहीये तिथे.
थोडीशी जास्त काढा पण कमी काढू नका, एवढं मात्र तिथे तुम्हाला करायचं आहे. आता बाहीची उंची ही झाली, बाहीची घडी, बाहीची उंची. बाही छोटी आहे बघू शकता इथे 4 तयार आहे, राईट 4 तयार आहे बाही. या बाजूची पण मोजून बघते, कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त सुद्धा असतं. हे पहा राईट 4 तयार आहे बाही. आता इथे 4 तयार आहे तर 1 इंच वाढून मी इथे 5 वरती मार्किंग करून घेणार आहे. इथे 5 वरती मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते, अशा पद्धतीने एक बॉक्स करून घेते इथे सुद्धा. आता इथे आपल्याला बाही 4 आहे म्हणजे कमी आहे उंची बाहीची, तर इथे आपल्याला वरून 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून वरून खालच्या बाजूला 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 2.25 इंचावरती, कारण की अडीच जास्त घेतलं तर आपलं हे अंतर थोडं राहील. त्यासाठी ज्यांची बाही अशी असेल त्यांनी वरून 2.25 इंच टाकायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. बाही कमी असेल तर बाहीचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला टाकलेला आहे, फक्त तुम्ही कधीही लक्षात ठेवायचं आहे. हा गोल राऊंड तुम्ही मोजून घ्यायचा आहे, एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. हे पहा हे झालं. आता इथून आतमध्ये 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथून आतमध्ये 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची. इथून ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू राहणार आहे. तर बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. आणि जेवढा तुमचा इथे दंडघेर असेल हे पहा असा मोजून घ्यायचा आहे. जेवढा असेल इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा असा पकडा दंडघेर आणि 2 इंच शिलाई मार्जिन. जेवढा आहे 4.5 दंडघेर आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून सुरुवात करायची आहे, ती इथपर्यंत आकार द्यायचा आहे. आता इथे हे पहा इथून सुरुवात करा, थोडासा असा घ्यायचा इथून. हे पहा अशा पद्धतीने, खूप सोपी पद्धत आहे. हे पहा अशा पद्धतीने वरती घेऊ नका, चुन्या पडतील गुड्या पडतील. असा घेऊन असा खाली द्यायचा आहे आकार. आता हा झाला पाठीच्या भागाचा आकार, वरचा असतो तर पाठीच्या भागाचा आकार असतो. आता इथे खालचा आकार द्यायचा आहे. पहा इथून घ्यायचा आहे, इथूनच सुरुवात करायची आहे आणि कमी कमी करत असा वरच्या बाजूला हा आकार आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा झाला परफेक्ट बाहीचा आकार. इथून सुरुवात करायची आहे, परत एकदा सांगते. हे पहा असा कमी कमी करत वरच्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता आपलं अंतर सुद्धा मधलं व्यवस्थित राहिलेलं आहे. 1.25 इंच अंतर राईट राहिलेलं आहे, बघू शकता इथे. हे पहा इथे 1.25 इंच अंतर आपलं बरोबर राहिलेलं आहे बाहीच्या मधलं, लक्षात घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे, दोन्ही पदर धरून आपल्याला सर्वात आधी ते महत्वाचं आहे, कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा आता इथे बघू शकता मध्यावरती कट मारून घ्यायचा आहे, ते महत्वाचं आहे. आणि इथे पुढची बाजू मार्किंग करून ठेवा, असं बाजूला काढून ठेवा. हे पहा हे 2 पदर मी बाजूला काढून घेते आणि हे 2 पदर आहेत पाठीमागच्या बाजूचे. आता इथे ही पुढची बाजू आहे. हे पहा ही पुढची बाजू आहे. पुढच्या बाजूला असं मार्किंग करून ठेवा. हे 4 पदरला ह्या बाजूला करायचं नाहीये, पाठीमागच्या 4 पदरला करू नका. कारण की ह्या पुढच्या बाजूला का करायचं, 4ला जर अस्तर जॉईन करताना आपण एक बाजू जरी आतल्या बाजूला गेली तर एका बाजूचे ते मार्किंग राहून जाईल. मग ते आपल्या लक्षात येईल कुठली बाजू पुढच्या बाजूची आहे, ते महत्वाचं असतं. नवीनच्याकडून चुकतं, कधी कधी काय होतं पुढची बाजू मागे जॉईन होते, मागची बाजू पुढे जॉईन होते. त्यासाठी कटिंग करताना हे मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुमचं कुठे तिथे चुकणार नाहीये. आता हा आकार आपल्याला इथे कट करायचा आहे. आकार दिला की लगेच मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथे कुठं चुकणार नाही, कुठला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. हे पहा इथपर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता इथे परफेक्ट तुम्हाला इथे बाहीचा आकार सुद्धा मी सांगितला. हे पहा व्यवस्थित आपलं बाहीचं कटिंग इथे झालेलं आहे. इथे बघू शकता जोडायला सुद्धा तुम्हाला कटोरी कधी कमी पडणार नाहीये. टक्स पण सांगायचा आहे मला. हे पहा व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने जॉईन होणार तुमची. क्रॉस काढल्यामुळे एकदम परफेक्ट तिथे पुरून जाणार. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघितले तरी सुद्धा चालेल. परफेक्ट तुमची जोडायला सुद्धा तिथे पुरणार आहे, फक्त क्रॉस काढा. शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून आणखीन तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. हे अस्तरचं कटिंग झालेलं आहे व्यवस्थित आपलं. आता इथे आपल्याला हे ब्लाऊज पीसावरती कट करून घ्यायचं आहे. हा ब्लाऊज पीस आहे बघू शकता इथे.
हे पहा, ही बंद बाजू आहे, इकडची बाजू ही बंद बाजू आहे, बघू शकता आहे. असाच हा ब्लाऊज पीस ठेवलेला आहे. इथे मी गळ्याचा आकार दिलेला नाही, कारण की डिझाईनचा गळा आहे. तुम्हाला शिलाईच्या वेळेस मी तो सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला तो आकार सुद्धा द्यायचा आहे. आता इथे आहे असंच हे थोडंसं जास्त घ्या. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा थोडंसं इथे जास्त घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि नंतर खाली हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता ही क्रॉसपट्टी आहे अशीच ठेवायची आहे. हे पहा डबल आहे, बघू शकता इथे कपडा सुद्धा अशी ठेवायची आहे. थोडीशी वरती आहे अशीच, ह्यामध्ये वाढ करायची नाहीये. आहे अशीच आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ही आहे अशीच आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्यामध्ये वाढ करायची नाहीये. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आहे असाच हा कट करायचा आहे. फक्त कटिंग करताना थोडंसं जास्त कपडा घ्या, म्हणजे शिलाई झाल्याच्या नंतर तो आपल्याला कट करावा लागतो. हे झालं. आता इथे राहिलेली आहे आपल्याला कटोरी कटिंग करायची. हे पहा चेक करून घ्यायचं आहे, कपडा कमी जास्त नाहीये का ते महत्वाचं असतं. आता इथे आहे अशीच आपल्याला हे पहा अशी ठेवा, व्यवस्थित कट करून घ्या. आता हे पहा इथे व्यवस्थित आपल्याला ही कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अंतर ठेवत आपल्याला ही अशी कट करून घ्यायची आहे. नंतर शिल्लक राहिलेला कपडा इथे आपण इथे कट करू शकतो शिलाई झाल्याच्या नंतर. बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की कपडा जर असेल ना शिलाईमध्ये व्यवस्थित होत नाही आपल्याला, त्यासाठी थोडंसं जास्त ठेवा, म्हणजे नंतर शिलाई झाल्याच्या नंतर ते साईडचा कपडा आपल्याला कट करायचा आहे. आता इथे आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. हे पहा असं डबल घेते मी करून, एकावरती एक. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे, प्लेन करून घ्यायचं आहे. अस्तरचं केलेलं कटिंग ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं इकडच्या बाजूला घेते, पाठीच्या भागाला थोडासा वापरता येईल आपल्याला. इथे काट आलेला आहे साडीचा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित एका लाईनीमध्ये हे आलं पाहिजे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा जास्त कट करा, थोडंसं शिलाई झाल्याच्या नंतर कट करू शकतो आपण. हे पहा अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलं. तर इथे आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या राहिलेल्या आहेत. 1 इंचाच्या काढायच्या आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि क्रॉस काढायचे आहे. हे पहा अशी लाईन ओढून घ्या, कारण की पाठीच्या भागाला इथे आपण लेस वापरणार आहोत, फक्त पुढच्या भागाला लागणार आहेत. अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे, किंवा असं मी मधून कट करून घेते. थोडासा सिल्की कपडा आहे. हे पहा आता फक्त इथं काय करायचं आहे, आपल्याला 1 इंचाच्या काढायच्या आहेत. लक्षात ठेवा 1-1 इंचाच्या आपल्याला इथे क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. हे पहा इथं मार्किंग करून घेते मी 1 इंचाचं. इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. आणि आपल्याला 2 काढावे लागणार आहेत, कारण की दोन्ही बाजूंना आपल्याला 2 गळ्याला लागणार आहेत पुढच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने मी इथं काढून घेतलेली आहे. अजून एक काढून घेते इथे, म्हणजे मला 2 बास होतील पुढच्या बाजूला, कारण की आपण पाठीच्या भागाला इथे लेस लावणार आहोत. हे पहा अशाच पद्धतीच्या तुम्ही सुद्धा क्रॉसमध्ये काढायच्या आहेत. बघू शकता इथे हा शिल्लक राहिलेला कपडा आहे, ह्याच्यामधून आपल्याला पाठीला डिझाईन करायची आहे आणि त्यांनी बाहीला सुद्धा डिझाईन करायला सांगितलेली आहे. मी बाहीचा डिझाईनचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि पाठीची डिझाईन कशा पद्धतीने खूप सोपी पद्धत सांगणार आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरायचं नाहीये. आणि कटोरीचा सुद्धा पुढचा भाग मी तुम्हाला कशा पद्धतीने शिलाई करायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे. आणि जर तुमच्याकडे असा कपडा शिल्लक असेल तर शिलाई होस्तोपर्यंत तुम्ही ठेवायचा आहे, लगेच टाकून द्यायचा नाहीये. कारण कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं, नवीन असेल त्यांच्याकडून कुठेतरी एका बाजूला कट होऊन जातं, तो आपल्याला जॉईंट जर द्यावा लागला, हा कपडा तुम्ही नेहमी जवळ ठेवायचा आहे. इथे मी तुम्हाला 30 साईज मध्ये कटोरी ब्लाऊज परफेक्ट कटिंग सांगितलेलं आहे. हे पहा व्यवस्थित आपण इथे कटिंग सुद्धा करून घेतलेलं आहे. क्रॉसपट्टी सुद्धा कशी काढायची ते सुद्धा सांगितलं. हे पहा हे पेपर कटिंग सुद्धा करून तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे.
अशाच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून ठेवायचं आहे, म्हणजे ब्लाऊजवरती तुम्हाला डायरेक्टली असं ठेवून सुद्धा तुम्हाला आखून पटकन हे कटिंग करता येईल। आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजायला ते सोपं पडेल आपल्याला कशा पद्धतीने तो शिलाई करायचा आहे। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।